नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय खमंग चविष्ट पापड चटकारा कसा बनवायचा ते बघणार आहेत. नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, तर उन्हाळ्यामध्ये फक्त आपल्याला पाणीच प्यावं वाटतं, जेवण तर करूच वाटत नाही. तर जेवताना काहीतरी तोंडी लावायला असेल तर अजून जेवणाची चव वाढते. त्यामुळे आज आपण अगदी कमी वेळेमध्ये आणि घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच हा पापड चटकारा तयार केला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी सगळ्यात अगोदर पापड तळून घेणार आहे. तर गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला पापड तळून घ्यायचा आहे. आता तुम्हाला किती प्रमाणात पापड चटकारा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे पापड तळून घेऊ शकता. आता पापड छान असं तळून झालं की झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आणि तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. इथे मी एक पापड तळून घेतला. अशा प्रकारे बाकीचे सुद्धा आपण पापड तळून घेणार आहेत. आता लगेच आपण पुढची तयारी करूयात. पापड थंड होण्यासाठी बाजूला ठेवला आहे. आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक असा चिरून घेतला आहे. तुम्हाला किती प्रमाणात बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही कांदा कट करून घेऊ शकता. आता कांदा चिरलेला एका मोठ्या बाउलमध्ये टाकून घेऊयात. सोबतच आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घेतला आहे. टोमॅटो आपण अगदी लालबुंद वापरलेला आहे. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आपण चाट मसाला सुद्धा वापरणार आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच करायचं आहे. 1 ते 1.5 चमचा चाट मसाला टाकायचा आहे. हवं तर तुम्ही इथे आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता किंवा लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता. 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घ्यायची आहे. 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचं जाडसर कूट टाकायचं आहे. आणि आता आपल्याला हे सर्व सुके जिन्नस जे आहेत ते कांदा आणि टोमॅटोमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला जेवण करावंसं वाटत नसेल तर असा पापड चटकारा जेवणाच्या एक 5 ते 10 मिनिट अगोदर बनवून ठेवलात तर अजून जेवणाची रंगतच वाढते. आता चांगल्या प्रकारे आपण हा मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला आहे आणि एकीकडे आपण तळून ठेवलेला पापडसुद्धा आता थंड झालेला आहे. यामध्ये आता आपण लगेचच पापड टाकून घेऊयात. आता पापड जो आहे तो आपल्याला याचे बारीक तुकडे करायचे आहेत. तर अगदीच बारीकही नाही आणि अगदीच मोठेही नाही, तर मध्यम आकारामध्ये याचे आपल्याला तुकडे करून टाकायचे आहेत. इथे मी 2 ते 3 पापडाचे तुकडे करून टाकणार आहे. इथे बघा आपण 2 ते 3 पापडाचे तुकडे करून टाकले आहेत. आता या कांदा आणि टोमॅटोमध्ये हा पापड आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने आपण हा पापड मिक्स करून घेऊयात. एकीकडे आपण हा पापड मिक्स करत आहे तोवर मी दुसरीकडे अगदी कडकडीत तेल गरम केलं आहे, कारण यावरून आपण अजून परत एकदा फोडणी टाकून घेणार आहेत. तर 1 चमचा कडकडीत तेल गरम करून घेतलं. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं छान फुललं की त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचं. हिंगामुळे खूप छान अशी टेस्ट येते. आणि आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं. इथे मी बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलं आहे, कारण यामुळे रंग तर छान येतो आणि चवीला सुद्धा कमी तिखट असतं. कढीपत्त्याची पानं यामध्ये टाकून घेतली. तुम्ही हवं तर हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून यामध्ये टाकून घेऊ शकता. आता ही चुरचुरीत फोडणी आपण या पापडावर टाकून घेऊयात. फोडणी टाकून झाली की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. तर बघा आपण या पापडाचा जो चटकारा आहे तो छान असा मिक्स करून घेतला आहे. आता यावरून आता आपण भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात.
तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर कोथिंबीर स्किप केली तरीसुद्धा चालते आणि जर आवडत असेल तर भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकून झाली की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. हा पापड चटकारा बनवत असताना जेवणाच्या एक 5 ते 10 मिनिट अगोदरच बनवायचा असतो. खूप वेळ बनवून ठेवायचा नाही. जेवणाच्या एक 5 ते 10 मिनिट अगोदर बनवायचा. इथे बघा आपला हा पापडाचा चटकारा बनवून तयार आहे. हा पापडाचा चटकारा तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा मधल्या वेळेत जर काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल तर हा नुसता असाच सुद्धा खाऊ शकता. चवीला अप्रतिम झालेला आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हीसुद्धा उन्हाळ्यामध्ये हा पापडाचा चटकारा नक्की करून खा. त्यामुळे एक चपातीच्या ऐवजी तुम्ही जरूर 2 चपाती तर खाऊन घेचाल. बनवायला अगदी साधी सोपी पद्धत. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. बाय बाय.